पवित्र पोर्टल 2025साठी जेही पोर्टल आहे हे सुरू झालेलं आहे। तर यामध्ये एक पवित्र पोर्टलसाठी प्रेस नोट जाहीर झालेली आहे। तर बघू शकता 6/2/2025ला ही एक प्रेस नोट आहे। तर यामध्ये जे टप्पा 1 मध्ये ज्या जाहिराती आल्या होत्या त्याबद्दल आणि ज्याही जागा आता टप्पा 2 म्हणजे फेज 2 साठी येणार आहे त्याबद्दल एक इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे। तर नेमकी कोणती इन्फॉर्मेशन आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनांना शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 चे ऑनलाईन पद्धतीचे आयोजन करण्यात आले होते। हे जी भरती या अगोदर आलेली होती त्यांच्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे। तर हे जे परिपत्रक आहे हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार आहे। तुम्ही यावरती दिलेली इन्फॉर्मेशन रीड करू शकता। आपण फक्त यामध्ये जे टप्पा 2 मध्ये कोणती अपडेट दिलेली आहे ते या व्हिडिओमध्ये बघणार आहे। टप्पा 1 बद्दल इन्फॉर्मेशन आपण जे पत्र आहे टेलिग्राम चॅनलवर देण्यात येईल त्यामधून तुम्ही रीड करू शकता। तर बघू शकता आता टप्पा 2 अंतर्गत शिक्षकांच्या रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध म्हणजे पब्लिश करण्यासाठी दिनांक 20/1/2025 पासून पोर्टलवर सर्वच व्यवस्थापनांना सुविधा देण्यात आली आहे। याबाबत माननीय आयुक्त शिक्षक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिनांक 31/1/2025 रोजी पदभरतीबाबत आढावा घेतला असता अद्यापही स्थानिक स्वराज्य संस्था खासगी शैक्षणिक व्यवस्थापनांकडून शिक्षकांच्या भरतीबाबत पोर्टलवर जाहिराती अल्प प्रमाणात प्राप्त झालेल्या आहेत। तर बघू शकता 20 तारखेपासून सर्व संस्थांना ज्या जागा होत्या ह्या अपलोड करण्यासाठी सांगितलं होतं, परंतु अजूनपर्यंत अल्प प्रमाणात म्हणजे कमी प्रमाणात जागा अपलोड झालेल्या आहे। तर बघू शकता राज्यातील सर्व शिक्षक व्यवस्थापनांना आवाहन करण्यात येते की आपल्या अधीनस्थ शाळातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करावी। पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी पवित्र पोर्टलची साईट देण्यात आलेली आहे, या संकेतस्थळावर भेट द्यावी। सदर जाहिरातीसाठी पवित्र पोर्टलवर दिनांक 20/2/2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे। म्हणजे 20 तारखेपर्यंत सर्व ज्याही शाळा आहे खाजगी संस्था आहे त्यांना आता त्यांच्या ज्याही जागा आहे रिक्त जागा ह्या साईटवर अपलोड करण्यासाठी 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर 20 तारखेनंतर स्टुडंट रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे। तरी स्टुडंटनी यावरती अपडेटवर लक्ष ठेवावे व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पवित्र पोर्टलबद्दल जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर बघू शकता यामध्ये संपूर्ण अपडेट दिलेले आहे। तर ही एक महत्त्वाची प्रेस नोट आलेली आहे आणि ही प्रेस नोट ज्याही संस्था आहे त्यांच्यासाठी आहे आणि विद्यार्थ्यांसाठी येत्या काही दिवसामध्ये संपूर्ण वेळापत्रक संपूर्ण नोटिफिकेशन जाहीर करण्यात येणार आहे। त्यामुळे जेही विद्यार्थी यावर्षी पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करणार त्यांना संपूर्ण अपडेट चेक करणार आहे। तर पवित्र पोर्टलबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।